ज्याला माऊलींविषयी प्रीती नाही, अंतःकरणामध्ये चांगली नीती नाही, जगण्याची चांगली रीती नाही, त्याची कीर्ती कशी होईल? जगायला प्रीती लागते. प्रीती किती लागते माहिती आहे? हे विश्वची माझे घर इतकी लागते. नीती कशी लागते माहिती आहे? नीती अशी लागते की सगळ्या जगाने अवज्ञा करावी, संबंधे सोय ना धरावी, तरी सुद्धा जगावरचं प्रेम करीत नाहीत, कमी करीत नाहीत, त्याला माऊली म्हणतात. नीती अशी लागते, प्रीती तशी लागते, आणि रीती अशी लागते. बैसोनी आवरी चालविली भिंती, सांग देवा प्रती सांग देवा. मला तिकडे न्यायचं. इथून पुढचे 4 दिवस घरामध्ये बसायचे नाहीत. इथून पुढचे 4 दिवस आळंदीच्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या ज्यांनी रेड्यावर, स्वतःच्या पालखीच्या घोड्यावर आणि आमच्यासारख्या भारतभरातल्या वेड्यावर सारखं प्रेम केलं, त्याला आळंदीची माय म्हणतात. इथं विनोद भाऊ आहेत, एक महादेव आहेत आणि एक सीताराम आहेत, ज्यांच्या वटीत मला टाकलंय. त्यांच्या घरी जेवायला गेलतो आता फराळाला. अत्यंत मरमर करून त्या भाऊंनी फराळाची व्यवस्था केली. तुम्हाला खरं सांगत होतो, फराळ नसतो खायचा, खायचा असतो त्यांचं भाव, त्यांचं प्रेम. माणसं भाव खातात. विठाला माझ्या कीर्तनामध्ये फक्त लक्ष देऊन ऐका, तरच कळतं, नाही तर मग लोक हसले म्हणून लक्ष देऊन ऐका. अत्यंत पवित्र अंतःकरणामध्ये विठोबा पखवाज वाजवतात. देवा श्री गणेशा देवा, ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा. कोणता झेंडा घेऊन अत्यंत गोड आहे. विठ्ठल 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 विडयास मंती प्रजा वैष्णवाची रूढी पंढरिया. वैष्णवारीचा घेतला पाऊल घेण्या भीमेची निघाली तुझ्या नामघोषा. दादा आळंदी सोडा वाटत नाही, पण हे असले दलिंदर आजार आलाय हो, मुळावर उठलाय लोकांच्या. आणि एक तो आवाज, त्या आवाजानं काटा काढला. अपने परिवार के लिए, अपने देश के लिए, अपने कुटुंब के लिए हमें 14 दिन तक अपने घर में रहना है. 14 दिवसावर सुरू केलेला खेळ केव्हा 8 महिन्यावर गेला कळलंच नाही. अजून बी चांगले वागा राजा. हे ईश्वरानं फक्त तुम्हाला झलक दाखवण्यासाठी दिले की तुम्ही किती माजलेले असल्यावर मी तुम्हाला 2 ग्राम करोनामध्ये बरोबर करतो जगाला सगळे. जी सवय आहे, जितकं प्रमाण लागतं मी तितकंच घेतो. आणि अजून एक पुढे सांगतो, मला जितकं त्या प्रमाणाप्रमाणे जगता येतं मी तितकंच गातो. हा माझा प्रामाणिकपणा आहे. विठाला कारण प्रामाणिकपणापेक्षा मोठं प्रमाण जगामध्ये नाही. मला तुम्ही सगळे मिळून सांगा, तुम्ही सत्य बोलता का खरं? तुम्हाला माझी शपथ आहे, सांगा ना राजा. गावात आल्यावर असं वाटलं बोलू नये माणसाने, सांगा ना सत्य बोलता तुम्ही का खरं?
खरं बोलता हे तरी खरं आहे का विठाला? तुम्ही सत्य बोलताय का खरं आहे? म्हणून तुकोबरायांनी एक गोष्ट केली, सत्य साच खरे जो सत्याविन शब्द न बोले सहज ही कोणाशी मित्रा कर मैत्री त्याशी मित्रा कर मैत्री राहणी साठी निंदिन कुणाशी आपुले दुःखन वदे पुन्हा चिंता विश्वासी मित्रा अजून एक माझे भावंड आहे तिथे उभे राहिले ते नाद ब्रह्म आमची वारकरी शिक्षण संस्था आमचे रामहरी महाराज काजळजी महाराष्ट्राचं वैभव आहे पकावजाचं. आता बस मला या सगळ्यांची नावं घेतली मी माझ्या बायकोचं सुद्धा लवकर घेत नाही कारण नाव घ्यायची गरज पडू नये, नाव व्हावं. वाऱ्या हाती माप चाले सज्जन वाऱ्या हाती माप चाले कीर्ती मुख त्यांचे नारायण. थोडं पुढे मस्त पैकी ऐकायचा. माझ्या महामावल्या बसल्या, एकादशी किती जणाला हात वर करा. तुम्हाला माझी शपथ आहे, ज्याला आहे त्यानेच हात वर करायचे. चला ओके, ज्यांना नाही ते करा, तुमच्या पाया पडते. अरे काही लाजा वाटत राहिलं. 56 वर्ष सप्ताह आणि सप्ताह संपला हे असं नाही व्हायला पाहिजे. हंगामा खड़ा करना मकसद नहीं है, सूरत बदलनी चाहिए. मेरे दिल से नहीं तो ना सही, लेकिन आप लोगों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए. मी सरळ नाही तो माझ्यासोबत चला. कीर्तन मी सांगेल तेवढं फक्त मध्ये घ्या, पोटात घ्या. कारण 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. बीज पेरलं ना, बीज पेरलं तर पहिल्यांदा काय होतं? अंकुरित होतं. काय होतं? अंकुरित. पुन्हा काय होतं? पल्लवित. पुन्हा प्रफुल्लित आणि पुन्हा फलित. पहिल्यांदा काय होतं? बोला ना. आता शिक तुम्ही अंकुरण पावायला लागलात, हळूहळू बोलायला लागलात. नाही तुम्ही अंकुरित, पुन्हा पालवी फुटते. पलीकडे सर पालवी जागा पुरत नाही. पुन्हा पुणे प्रफुल्लित चेहरे होतात. पुन्हा जसं जसं कीर्तन रंगात ना, आणि शेवटला घरी जाताना फलित होतं. पण घटना अशी आहे महाराज, कीर्तन सुटल्याच्या नंतर लोक पाया पडून जातात. माझी विनंती आहे, पाया पडायच्या भानगडीत पडू नका. मेरे देशवासियों, अपने परिवार के लिए सोशल डिस्टन्स. आणि पाय का पडायचं नाही सांगतो तो. पाय याच्यासाठी पडतात लोक की महाराज तुम्ही अथक प्रयत्न करून 2 तास उभा राहून जे कष्ट करून आमच्या डोक्यात घातलंय ते परत तुमच्या पायावर समर्पित करू आणि आम्ही आमच्या घरच्या घरी जाण्याचा प्रयत्न करू. आम्हाला मोकळं करा पहिल्यासारखं वापस. जैशी स्थिती आहे. मला माझी भूमिका सांगायची कळते. मराठी अत्यंत शांत चित्ता नाही का. तू माझी माऊली, बस आज आळंदी विषयी बोलायचे, बाकी बोलायचे नाही. माझ्या मनात पण नाही बोलायचं. कशामुळे बोलू? सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर आहे महाराज. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब तयाचे अवयव सुखाचे कोण. अजून बोलून बोलून ज्ञानोबरायांची बोलूया. तो ज्ञानियांचा बाप देखनियाच्या चिठ्ठीचा दीप तया दादुल्याचा संकल्प विश्व. ज्ञानेश्वरी अशी बोर्ड वाचायची, वरबडायची नाही. वाचावी ज्ञानेश्वरी, पण आधी पहावी. आणि ज्ञानेश्वरी पाहताना कशी पाहिजे माहिती, अशी ज्या वेळेला माऊलींची ज्ञानेश्वरी हातात घेतो ना आपण, तर असं समजायचं आपलं स्वतःचं बाळ हातात घेतलं. त्याचं पहिलं पान अगोदर हृदयाला लावायचं असतं. त्यांना म्हणायचं, माऊली बसो मेरे नैनन में नंदलाल सावली सूरत मोहिनी मूरत नैना बने विशाल. माझ्या अंतःकरणामध्ये तुम्ही बसा, हा येऊनी राही हृदयी माझ्या. असंच ना, असं थोडं पुढे नेतो आहे. मला त्या भूमिकेशी एकरूप करायचं आहे. चला. आणि हे नाही कळालं तर भीमसेन दादाच्या भूमिकेत आहे का? अजून एक विनंती करू, टाळ्या वाजवायचं तुम्ही कमी करा ना, असलं व्हायचं शिका. आम्ही कवर लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या, लोकांनी बी कधी आमच्यासाठी वाजवले पाहिजे. हृदयश्वास चला. आता तुम्ही म्हणता खाला लईच ना ते त्या पक्षाचा आहे का? नाही, माझा एकच पक्ष आहे, हरिनामावर लक्ष. मी कुणाची गुलामी करीत नाही महाराज. कीर्तन लाचारीसाठी करीत नाही, स्वांत सुख आहे, आपल्या आनंदासाठी कीर्तन करायचं महाराज. लोक काय म्हणतील, अरे छोड द्या. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील तुम्हाला खरं सांगू का? डोळे उघडे ठेवून बसले तर म्हणते टाका टाकाच बघायला लागला. झाकून घेतले तर म्हणते बघा बघा बघा, नाटक किती करतो बघा. आणि समजा राग डोळे फोडून घेतले तर केलेल्या कर्माची फळं भोगायला लागलाय. लोक तुम्हाला चांगलं म्हणणार नाही, लक्षात ठेवा. एक वाक्य मोठं बोलतो, लक्षात घ्या. जमलं कळालं तर लक्षात ठेवा. वाईट माणसं वाईट लवकर सोडायला तयार नाहीत, चांगली माणसं चांगलं लवकर सोडतात. कारण चांगल्याला चांगलं हे वाईट आहे असं कळालंय, आणि वाईटाला वाईट आहे हे चांगलं आहे असं कळालंय. विठाला 8 महिने काय केलं महाराज? हेच केलं. विठाला बरं, एवढं म्हणून सुद्धा तुम्हाला कळालं नाही काय कळालं. कारण तुम्हाला अजून एक सांगतो, काही कळण्यासाठी नसतं, जग मिळण्यासाठी असतं. काही जणाला देव कळतो मिळत नाही, काही जणाला मिळतो कळत नाही, काही जणाला कळतो सुद्धा मिळतो सुद्धा, काही जणाला कळत नाही. आणि ते निसते अशी कीर्तन असतात. फक्त एकाच कामाची पंडाली बस, विनोद सोडून. तुम्हाला एक प्रांजळपणे सांगू, हसवायला अक्कल लागत नाही, फसवायला तर अजिबात लागत नाही. चांगलं पेरायला अक्कल लागते महाराज. आणि माझी सवय, जिथं पेरलेलं उगवत नाही मी पुन्हा त्या गावात जात नाही महाराज. लोक म्हणते तुम्ही किती घेता पैसे? अरे तुम्ही देता किती? मला एक जण म्हणलं, बाबा तुम्ही किती घेता? आणि मध्ये एक जणांनी फोन केला, म्हणला महाराज तुमचा केव्हा सुरू होणार आहे खेळ?
कीर्तनाला धंदा समजणारी अवलाद माझी नाही. विठाला मी माझ्या मस्तीसाठी, माझ्या आनंदासाठी महाराज. विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी ग्रंथांच्या रचना केल्या, परंतु प्रत्येक ग्रंथ रचनेच्या वेळेला त्यांना असं वाटायचं की मला माझ्या गुरुची स्तुती करण्याची संधी मिळाली. नेतो पुढे चला. आळंदी रामचंद्र आणि केशवपंत नावाचे दोघ जण आहेत. माऊलींच्या पिढीतले पूर्व परंपरा सांगतो. रामचंद्र आणि केशवाच्या भूमिकेमध्ये मौजी बंधनाचा संस्कार झाला. एक जणाचा देहत्याग झाला. त्याच्यानंतर गावची कुलकर्णी रामचंद्रांनी सांभाळली. त्यांना एक मुलगा झाला गोपाळ पंत. त्यांना एक पुन्हा गोविंद पंत. गोविंद पंताला पुन्हा 3 मुलं, बरोबर. हरिपंत, त्र्यंबक पंत, विठ्ठल पंत. आता माझ्या सोबत हे लांबचं लय सांगत बसलं ना की माणसं अशी करते. तुम्ही बघा, रामायण जास्त आवडतं, महाभारत कमी. त्याचं कारण रामायणामध्ये माहिती असतं ना सगळं, नाही. आणि महाभारतात कोण रामायणामधलं सगळं माहिती असतं. मंगल भवन मंगल बस सगळेजण माझ्या सोबत आले. आता माझ्या सोबत चला. मी नांगरून घेतलं, मला घ्यायचं होतं. आता पेरायची वारी आली. आता फक्त लक्ष द्या. विठ्ठलपंत नावाचा मुलगा गोविंद पंत आणि निराईच्या पोटी जन्माला आले. आणि विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये फार लक्ष द्यावं लागेल. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बसले. आणि सिद्धेश्वराच्या पायरीवर बसल्याच्या नंतर एक क्षण असा आला, सिद्धोपंत नावाचे एक साधू दर्शनाला आले. इथं बसलेल्या प्रत्येक पुरुष मंडळीला माझी अशी विनंती आहे, राजा ऐका. ज्याच्या घरी मुलगी लग्नाची असते त्याला कुठलाही मुलगा बघितला आणि चांगला होत करू दिसला तर त्याच्या मनात वाटतं हा मुलगा कोणत्या जातीचा आहे, कोणाचा आहे बघावा, मुलीसाठी चांगला आहे, बरोबर. सिद्धोपंतांनी विठ्ठलपंताकडे पाहिलं. विठ्ठलपंताशी बसलेले, ज्याच्या घरी मुलगी आहे त्याला विचारावं. आणि ते विठ्ठलपंतांच्या शेजारी सिद्धोपंत आले आणि हात जोडले. कुठले तुम्ही? मी गोविंद पंतांचा मुलगा. जुन्या काळात परंपरा होती, बापाचं नाव आधी सांगायचं. आता उलट सांगायचे, समाधान मोहनलाल शर्मा. आधी बापाचं नाव आधी सांगत. मी गोविंद पंतांचा मुलगा. मुक्काम आहे? हो. माझ्या घरी चला. चले. गोविंद पंतांनी म्हणजे विठ्ठल पंतांना सिद्धोपंतांनी घरी नेलं. ऐका. आणि सिद्धोपंतांच्या घरी विठ्ठलपंत झोपले. रात्रीच्या वेळेला जगाचा बाप, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक स्वप्नात आला सिद्धोपंतांच्या आणि सांगितलं की तुमच्या मुलीसाठी हा मुलगा चांगला आहे. सकाळी उठले आणि सिद्धोपंतांनी विठ्ठलपंतांच्या समोर असे हात जोडले, असा पदर पसरला. माय ऐका, दादा ऐका. पंत, माझी मुलगी आहे रुक्मिणी, तुम्ही तिचा स्वीकार करा. डबडबलेल्या डोळ्यामध्ये महाराज, तुमच्या डबडबलेल्या डोळ्याच्या नंतर अशा पदर पसरलेला विठ्ठलपंतांनी अशा हात जोडले. तुम्हाला जर कोणी म्हणलं असतं माझी मुलगी लग्नाची तुम्ही कराल का, तर तुम्ही म्हणले असते हो हो बघू. पण विठ्ठलपंत काय म्हणले माहित आहे? तुम्हाला जे भगवंतांनी सांगितलंय ना की याला मुलगी द्या म्हणून, ज्या वेळेला तो भगवंत मला सांगेल त्याच्यानंतर विचार करेल. दादा ते विठ्ठलपंत, त्या
दिवशी रात्री परत मुक्काम झाला. जगाचा बाप, अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, भक्तवत्सल, करुणा भरून आला पंढरीश परमात्म्याने त्यांनाही सांगितलं, पंत ही मुलगी तुमच्यासाठी आहे. विवाह झाला. पुन्हा तीर्थयात्रा केली. पिंडारक, द्वारका, कुंभ, रुद्रप्रयाग फिरत 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 परत घराकडे आले. गोविंद पंताचे आणि निराईचे आई वडिलाचे दर्शन घेतले. आता एक वाक्य बोलतो मोठं, आईच्या पायावर पाणी ओतलं ना की समजून घ्यायचं आपली नवरात्री झाली, आणि वडिलाच्या पायावर पाणी ओतलं की समजायचं आपली शिवरात्री झाली. महाराज दुसरीकडे कुठे जाऊ. डबडबलेल्या डोळ्यानं गोविंद पंताचं दर्शन घेतलं. महाराज इथं बसलेले तुम्ही मायबाप, मला सांगा, पोरग गुणी निघालं आणि समाधानी निघालं तर याच्यापेक्षा जास्त बापाला काय पाहिजे? सीताराम भाऊ, गोविंद पंताच्या डोळ्याला धारा लागल्या. विठ्ठल बाळा, सुखानं संसार कर. हो बाबा. काळ लोटतो महाराज, कोणी कुणाचं नसतं. विठ्ठल पंतांच्या वडिलांचा, गोविंद पंतांनी निराईचा देहत्याग झाला. आई वडील मरून घेतले. मायबाप लक्ष द्या माझ्याकडे. तुमच्या गावामध्ये मजा करायला नाही आलो. 500-700 किलोमीटर प्रवास करून तुमच्यासोबत उगाच विनोदाच्या गप्पा मारायला नाही आलो. विठ्ठल आणि हा तो परिसर आहे महाराज, ज्या परिसरामध्ये समर्थ सद्गुरु गजानन महाराजांचं वास्तव्य आहे. एक वस्त्र नसलेला माणूस आज लाखो लोकांचा वस्त्रदाता आहे, अन्नदाता आहे महाराज. विठ्ठल लीला अनंत केल्या पंकट सदनाशी, पेटविले त्या अग्नी वाचून चिलमी. क्षणात आणले जल निर्जल केला ब्रह्मगिरीच्या सर्व. जय देव जय देव जय जय सच्चित स्वरूपा स्वामी अवतरला. माझं नातं आहे गजानन बाबासोबत. विठ्ठला मी व्यासपीठावर बोलतो, मला भीती वाटत नाही, लाज बी वाटत नाही मला, आणि लोक काय म्हणतील याची फिकर बी नाही. पण मी जेव्हा एकदा मागे खूप वर्षापूर्वी, म्हणजे 15 वर्षापूर्वी बीमार पडलो होतो घरी, तर मला माझी गुरुजी म्हणले होते, तू शेगावला जाऊन राहा. 21 दिवस मंदिरात होतो. हातावर भाकरी पिठलं मिळायचं ते खायचो आणि त्याच्यावर जगलो. तो तुमच्या समोर उभा आहे महाराज. माझी निष्ठा आहे, माझं प्रेम आहे, आणि निष्ठा काय विकत नसते आम्हाला. आई वडील मरून गेल्याच्या नंतर विठ्ठल पंतांनी पुन्हा पुन्हा बघावं रुक्मिणीकडून, असं म्हणावं, रुक्मिणी मला नाही ग संसार करावा. मला नाही संसार करावा वाटत, मी कसा करू? रुक्मिणी आई साहेब गणेश महाराज इकडे अशा वैतागलेलं, काय म्हणलं माहिती, मग तुम्हाला वाटतं ते करा. पडत्या फळाची आज्ञा समजली आणि विठ्ठल पंतांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. भरल्या घराला सोडून विठ्ठल पंत श्रीपाद स्वामीच्या हस्ते दीक्षित झाले. अंगावरचे वस्त्र काढले गेले, भगवी शाल अंगावर टाकली गेली. नवरा निघून गेला. वडील आले आणि मुलीला घेऊन गेले. गावामधल्या महिला मंडळी एकमेकीला बोलतात ना, तसं एकमेकीला सांगताना काय म्हणलं माहित आहे, अगं सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये एक महात्मा आला आहे, त्याच्या पाय पडायला जा, तुझं दुःख सांग त्याला. कशामुळं? साधू संता शरण जावे मनोभावे, प्रसाद स्वभावे देती मज. रुक्मिणी आई साहेब गेल्या आणि डबडबलेल्या डोळ्यानं त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं. श्रीपाद स्वामी होते. पायावर मस्तक आणि पायाचा स्पर्श डोक्याला, डोक्याचा स्पर्श पायाला झाला.
इतक्या क्षणामध्ये साधूच्या मुखातून शब्द निघाला, सौभाग्यवती भव पुत्रवती. बाबा ऐका नाही, आई ऐका, हा आशीर्वाद ऐकला की रुक्मिणी आईच्या डोळ्यातून चंद्रभागेसारखं पाणी खळखळ त्यांच्या पायावर पडलं. मला सांगू, दुसऱ्याच्या डोळ्यातल्या पाण्यासाठी स्वतःचा जीव देतात आणि स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगत नाहीत, त्यांना संत म्हणतात. माझी या वचना कारणे मरून जाईन मी जीवे प्राणे, माझी या मुखाची वचने अन्यथा होणे नाही. त्या साधूच्या डोळ्यातलं पाणी काय म्हणतो माहिती आहे? बाबा तू का रडतेस आई? मला विचारायचंय, आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या? का असं विचारते ग? नाही, माझ्या मालकाने संन्यास घेतला. काय आत्ताचा महाराज आता भामटे, त्याने डोळे बंद केले. जर ही चूक आहे तर मग मी हिला आशीर्वाद का दिला? माझ्या मुखातून शब्द निघलेला खोटा कस काय व्हायला पाहिजे? नाही व्हायला पाहिजे. मग डोळे बंद करून बघितलं कोण आहे. कालांतरण त्यांच्या लक्षात आलं की नाही. रात्री जाऊन रुक्मिणी आई साहेबाला हात जोडून सांगितलं, काळजी नको करू, मी बोललेलं खरं होईल. आणि इथं बसलेल्या माझ्या मावल्यांना विचारा ना, आई स्त्री पूर्ण कधी होते? ज्याला तिला लेकरू होत. लेकरू नसतं जोपर्यंत तिची घालमेल अशी असते महाराज. आणि ज्या वेळेला लेकरू होतं, लेकरासाठी रडणारी माय, पुन्हा लेकरू खात नाही म्हणून रडणारी माय, पुन्हा लेकराचं लग्न होत नाही म्हणून रडणारी माय, आणि लग्न झाल्याच्या नंतर मला लेकरू जेवायला देत नाही म्हणून रडणारी माय. सगळीकडे तिच्या नशिबाला अश्रू आहे, सगळीकडे तिच्या नशिबाला. माँ तब भी रोती थी जब बच्चा खाना नहीं खाता था, और माँ आज भी रोती है. विनंती आहे माझी, बसलेले तुम्ही जेवढे तरुण आहेत ना, मालेगावच्या खूप जवळ आहेत तुम्ही, पण तुमच्या पाया पडून सांगतो महाराज, किती पैसे कमवा पण दिवाळीच्या दिवशी आईला एक साडी आणि वडिलाला एक ड्रेस तुमच्या हाताने आणून त्यांच्या हातात द्या आणि त्यांना म्हणा की आमच्या पूजेचा कार्यक्रम आहे, तुम्ही घाला. कोणी बी येतं महाराज, कोणी घरी पाहुणे आल्यावर मला सांगा, जेवढे तरुण भाऊ बसले तिथं, पाहुणे आले आणि तुमचे वडील नाहीत, आई आहे फक्त, तर पाहुणे काय म्हणतात आलेले? जाताना वापस आईला सांभाळा, आईला सांभाळा म्हणून सांगणारे तुम्हाला 1000 जण आहेत, तरी तुम्ही सांभाळत नाही. तर बायकोला कोणीच सांभाळा म्हणत नाही, तरी सुद्धा तुम्ही. सगळी स्वार्थी दुनिया. ऐका ना, श्रीपाद स्वामी गेले, त्यांच्या लक्षात आलं की विठ्ठल पंतांना आपण दीक्षा दिली. त्यांच्या खांद्यावरचं भगवं वस्त्र काढून परत पांढरी शाल टाकली महाराज. ज्ञानोबरायांची ओळी बघा, श्री गुरूंचे मन जया वधान, तया होईन मी पुढा चमत्कार. अंगावरचं वस्त्र काढलं, पांढरं वस्त्र घालून संध्याकाळच्या वेळेला दारात कोणी नाही असं बघून रुक्मिणी आईच्या दाराची कडी वाजली. मायबाप ऐका, मधून प्रश्न विचारला, आई मला सांगा, मधून प्रश्न विचारला, कोण? विठ्ठल पंतांनी काय उत्तर दिलं माहित आहे? विठ्ठल पंतांनी बाहेर हात जोडले आणि काय म्हणले माहित आहे? मी तुझा अपराधी आहे. नवऱ्याचा आवाज ऐकल्याबरोबर दार उघडलं आणि धडक पायावर पडली रुक्मिणी माऊली. भारत देश की महिला महिला नहीं होती, हमारे देश की महिमा होती है. पायावर डोकं ठेवलं, ढसढसा रडायला लागल्या. अगं मी तुला खूप त्रास दिलाय. ते म्हणले नाही. आता आपण राहू ना सोबत, घरामध्ये बसले, रोज चर्चा व्हायची, रोज. एके दिवशी अशी चर्चा झाली, अहो विठ्ठल पंत म्हणायचे, मी गेल्यापासून तुला गावातली माणसं बोलत होते का? ते म्हणले नव्हते बोलत कोणी, वाकडं बोलायची खूप, माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. ते म्हणले नाही, आता तुम्ही आलात ना सगळं चांगलं होईल.
वाऱ्यासारखी बातमी पसरली महाराज, वाऱ्यासारखी. संन्यास घेतलेल्या विठ्ठलपंतांनी परत येऊन गृहस्थाश्रम स्वीकारला. तुम्ही लक्षात घ्या, माणसं चांगल्यावर विश्वास लवकर ठेवत नाही. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि परिस्थिती बघा किती सुंदर आहे. एका क्षणामध्ये त्यांना वाळीत टाकलं आणि 12 वर्ष तसे गेल्याच्या नंतर महाराज, घटना तर आहे का, त्यांच्या वृक्षाला एक सुंदर फुल लागलं महाराज. आणि त्या फुलाचं, वृक्ष वेलीच्या त्या फुलाचं नाव ठेवलं निवृत्ती. कशामुळे ठेवलं महाराज? नाथ संप्रदायाची दीक्षा मिळालेली ही जोडी आहे वरची, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब. प्रपंचाची आसक्तीच नाही, आसक्ती रहिततेचं नाथ संप्रदायाचं तत्वज्ञान अंतःकरणामध्ये बाळगून पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्यांचं नाव आहे निवृत्तीनाथ. लक्षात आलं? आणि मग हे निवृत्तीनाथ जन्मल्यावर समाजाची स्थिती कशी होती माहिती आहे? लोपले ज्ञान जगी थांबायचं लय जोरात आहे. ज्याला थांबता येतं त्याला पळता येतं. बघा थांबलं पाहिजे, काय लांबलं नाही पाहिजे, थांबलं पाहिजे. प्रत्येकाला थांबायची जागा कळाली पाहिजे. म्हातारे झाले तरी जसं जसं माणूस म्हातारा होता ना तस तसा प्रपंचाचा त्याचा थांबा. दादा लावला का लावला मारा आता. दादा कोण उभारले कोण नाही झोपत. महाराज ऐका, पहिले निवृत्तीनाथ जन्मले त्यावेळेला परिस्थिती कशी होती? लोपले ज्ञान. जगामध्ये ज्ञानाचा ऱ्हास झाला होता म्हणून अवतार पांडू. दुसरं बाळ कोण जन्मलं? श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी कोण? विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. फार सुंदर आहे महाराज, फार सुंदर. ज्या वेळेला ही परिस्थिती झाली अशी की माऊली जन्माला आले, ऐका ना, मग कोणाला मी सोपं झालं ना. प्रपंचातून निवृत्त झालं की ज्ञान द्यायला देव येतो. पहिले कोण? निवृत्तीनाथ. आणि दुसरे कोण? निवृत्त झालं की ज्ञान द्यायला देव येतो. निवृत्त झालं की ज्ञान द्यायला देव येतो. निवृत्त झालं की ज्ञान द्यायला. तिसरं पोरग जन्मलं, त्यानं सांगितलं वाटतंय तेवढा खेळ सोपा न सोपा. आणि असं असूनही ज्यांना परमार्थच करायचा ती माणसं मुक्त होतात. विठाला मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे